तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स दानं ददन्तु सद्धायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावना भीरता होन्तु गच्छन्तु देवता गता। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध, ज्या तथागतांनी संपूर्ण मनुष्य प्राण्यांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी ज्या सद्धम्माची निर्मिती केली असा सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचे आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, परमपिता बोधिसत्व गुणवेदांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून आज या मंगलमय प्रसंगी प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या चॅनलच्या द्वारा अत्यंत महत्त्वपूर्ण असा उपदेश आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी देण्याचा प्रयत्न करतो। काही क्षणापूर्वी मी गाथा म्हटली, दानं ददन्तु सद्धायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता होन्तु गच्छन्तु देवता गता। अर्थात श्रद्धायुक्त चित्ताने दान कर्म करणे, शीलाचं अनुसरण करणे, शीलाची भावना करणे आपल्या जीवनातील महान आणि असीम असं कुशल कर्म, पुण्यकर्म होत असते। हे कुशल कर्म, हे पुण्यकर्म आपल्याला सुगतीला अर्थात देवता अवस्थेला, सुखाच्या अवस्थेला प्राप्त करून देण्यासाठी सहाय्यक ठरत असते। आणि म्हणून दान कर्म करत असताना आपण अत्यंत श्रद्धायुक्त चित्ताने दान कर्म केलं पाहिजे। शीलाचं अनुसरण सुद्धा आपण अत्यंत श्रद्धाभावयुक्त चित्ताने केलं पाहिजे। आज ही जी धम्मदेशना आहे, आजची धम्मदेशना दान कशा प्रकारचं असतं, दान कोणाला दिलं पाहिजे, दान आपण काय केलं पाहिजे, या सर्व प्रकारच्या दानाच्या बाबतीमध्ये ज्या काही महत्त्वपूर्ण अशा गोष्टी आहेत, तर त्या महत्त्वपूर्ण गोष्टींचं विश्लेषण आजच्या धम्मदेशनेमध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे। नेमकं दान म्हणजे काय आहे? अनेक लोकांना दानाची योग्य व्याख्या न समजल्यामुळे अनेक मनुष्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो की नेमकं दान म्हणजे काय आहे। अनेकांना असं वाटतं की दान म्हणजे पैसे आहे। दानावरती उपदेश अनेक भिक्खू करतात। अनेक धर्मामध्ये सुद्धा दानाचं महत्त्व सांगितलेलं आहे, कारण दान हा अत्यंत महत्त्वपूर्ण धम्माचा हा गाभा आहे। धम्माचा मुख्य सिद्धांत हा दान आहे आणि त्यामुळे दानाला समजून घेणे, दान कशाला म्हटलं जातं, दान नेमकं का आहे, तर या गोष्टी आपण आजच्या धम्मदेशनेमध्ये समजून घेणार आहोत। कारण दानाची जी व्याख्या आहे, अलीकडच्या काळामध्ये मनुष्यांच्या अज्ञानपणामुळे म्हणा
आपल्या अज्ञानपणामुळे म्हणा किंवा केवळ आपला अहंभाव दाखवण्यासाठी, आपला मीपणा दाखवण्यासाठी, आपली धनसंपदा दाखवण्यासाठी दानाची जी व्याख्या आहे तर ती व्याख्या वेगळी केलेली आहे. वेगळ्या प्रकारची दानाची व्याख्या आज घडीला आपल्याला पाहायला मिळते. अनेक लोक दान म्हटल्याबरोबर त्यांना असं वाटतं की पैसे म्हणजेच दान आहे. पैसे म्हटलं की लोकांना असं वाटतं की दान आहे, परंतु केवळ पैसे हे दान नाही आहे. किंवा पैसे देत असताना अनेक लोक असं म्हणतात की अशा प्रकारचं आम्ही एवढं मोठं धम्मदान दिलं, आम्ही 100चं धम्मदान दिलं, आम्ही 500, 1000, 10,000, 20,000, 50,000, 50,000 रुपये आम्ही धम्मदान दिलं. अशा प्रकारे लोक बोलत असतात. परंतु बांधवांनो, ही जी आपण व्याख्या करत असतो तर ही व्याख्या मात्र अत्यंत चुकीची आहे. कारण पैशाला धम्मदान म्हटल्या जात नाही. आपल्याला सरळ समजतं की हे आर्थिक दान आहे, हे पैशा स्वरूपामध्ये दान आहे, याला आर्थिक दान आपण म्हणावं. परंतु आपल्या अज्ञानपणामुळे आपण त्याला धम्मदान म्हणत असतो. आणि अशा प्रकारची चुकीची संकल्पना अलीकडच्या काळामध्ये दानाच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. आणि नेमकं धम्मदान का आहे, धम्मदान कशा प्रकारचं असते, दानाचे किती प्रकार आहे किंवा दान कोणाला दिलं पाहिजे, दान दिल्यानंतर कोणाला काय लाभ होतो, दान आपलं कसं शुद्ध होते, परिशुद्ध होते, अशा प्रकारचा सारांश रूपाने आज दानाच्या बाबतीमध्ये आपण उपदेश श्रवण करणार आहोत. भगवंताने दानाचे प्रकार सांगत असताना 3 प्रकार दानाचे प्रामुख्याने सांगितलेले आहे. धम्मदानं जिनाती असं म्हटलं आहे. धम्मदानं सब्बदानं जिनाती. धम्मदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. धम्मदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. दानाचा हा पहिला प्रकार आहे धम्मदान. दुसरा आहे अमेशदान. तिसरा आहे अभयदान. हे दानाचे मुख्य 3 भाग आहे. आता धम्मदान म्हणजे काय आहे? सब्बदानं धम्मदानं जिनाती, म्हणजे सर्व दानामध्ये सर्वश्रेष्ठ दान जर कोणतं असेल तर ते म्हणजे धम्मदान आहे. 45 वर्षापर्यंत भगवंताने या जगाला धम्मदान दिलं. हजारो वर्षापासून भिक्खू संघ, गेल्या 2600 वर्षापासून या सृष्टीमध्ये भिक्खू संघ धम्माचं दान करत आहे. धम्मदान म्हणजे दुसऱ्यांच्या हितासाठी, दुसऱ्यांच्या सुखासाठी, दुसऱ्यांच्या कल्याणासाठी आपण जो उपदेश करत असतो, आपण जे मार्गदर्शन करतो, आपल्या सांगण्यामुळे, आपल्या बोलण्यामुळे, आपला उपदेश केल्यामुळे एखाद्या मनुष्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होत असेल, त्याच्या जीवनामध्ये बदल होत असेल आणि तो दुःखाच्या मार्गाकडून सुखाच्या मार्गाकडे जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला धम्मदान असं म्हटलं जातं. अर्थात धम्म उपदेश देणे, दुसऱ्यांना उपदेश सांगणे, याला धम्मदान म्हटलं जातं. हजारो वर्षापासून भिक्खू संघ धम्मदान करत आहे. अलीकडच्या काळामध्ये जे काही ज्ञानी लोक आहे, प्रज्ञावान लोक आहे, उपासक वर्ग आहे, तर तोही सुद्धा लोकांना धम्मदान देत असतो, धम्मदान करत असतो, म्हणजे लोकांना तो उपदेश देत असतो. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा असे अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतात. विशेष रूपाने दासी खुजुत्तरा हिचं नाव आपण प्रामुख्याने घेऊ शकतो. 500 उपासिकेंना त्या ठिकाणी खुजुत्तरा ही दररोज धम्मदान करत असते. म्हणजे अशा प्रकारचं हे जे महान बल आहे, हे जे महान पुण्य आहे, धम्मदान करणे हे अत्यंत महान असं कुशल कर्म आहे, महान असं पुण्यकर्म आहे. आणि म्हणून भिक्खू संघ जो उपदेश करत असतो तर त्याला धम्मदान असं म्हटलं जातं. पैशाला धम्मदान म्हटलं जात नाही, की नाही? लोक अमुक वस्तू दान करतात आणि आम्ही अशा प्रकारची धम्मदान दिलेली आहे. फॅन जरी दिला असेल तर लोक म्हणतात की आम्ही धम्मदान दिला आहे, की नाही? एखादी बकेट जरी दिली असेल तर लोक म्हणतात की आम्ही धम्मदान दिला आहे.
एखादी गाडी जर दान केली असेल तर लोक म्हणतात की आम्ही धम्मदान दिलं आहे. म्हणजे अशा प्रकारे वस्तू स्वरूपामध्ये जे आपण दान करत असतो तर त्याला धम्मदान म्हटलं जात नाही. तर धम्माचा उपदेश जेव्हा आपण दुसऱ्यांना देत असतो, दुसऱ्यांच्या हितासाठी, दुसऱ्यांच्या सुखासाठी, दुसऱ्यांच्या कल्याणासाठी, त्याला धम्मदान असं म्हटलं जातं. दुसऱ्या प्रकारचं दान आहे अमिष दान. अमिष म्हणजे वस्तू स्वरूपामध्ये दान कर्म करणे. मग अमिष दानामध्ये भोजनदान येते, चिवरदान येते, परिष्कारदान येते, पैसे दान येतात, किंवा या सृष्टीमध्ये जे जे काही वस्तू आहे जे की भिक्षूंना उपयोगाच्या वस्तू आहे, संघासाठी उपयोगाच्या वस्तू आहे, किंवा समाजाच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी त्या वस्तू उपयोगाच्या आहे, तर अशा प्रकारचं जेव्हा आपण श्रद्धायुक्त चित्ताने दान कर्म करत असतो तर त्याला अमिष दान असं म्हटलं जातं. म्हणजे वस्तू स्वरूपामध्ये जे आपण दान देतो त्याला अमिष दान असं आपण म्हणत असतो. त्याच्यानंतर भगवंत असे म्हणतात अभयदान. अभयदान म्हणजे दुसऱ्यांना जीव देणे, आहे की नाही, दुसऱ्यांना जीवदान देणे, आपल्या शरीराचा अवयव देणे. अनेक लोक असतात की आपले डोळे दान करतात, अनेक लोक आपली किडनी दान करतात, अनेक लोक आपलं ब्लड दान करत असतात. म्हणजे अशा प्रकारे दुसऱ्यांना जीव दान मिळण्यासाठी, दुसऱ्यांचा प्राण वाचण्यासाठी आपण जे काही आपल्या शरीरांचे अवयव दान करत असतो तर त्यांना अभयदान असं म्हटलं जातं. दुसऱ्या बाजूने प्राण्यांना जेव्हा आपण अभय देतो, आहे की नाही, प्राण्यांना आपण जेव्हा सुरक्षा देतो, प्राण्यांना आपण जेव्हा त्यांचा जीव वाचावा यासाठी त्याची सुरक्षा करतो तर त्यालाही सुद्धा अभयदान असं म्हटलं जातं. श्रीलंकेमध्ये जेव्हा बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला, वठ्ठगामीने जो राजांचा कार्यकाळ होता तर त्या कार्यकाळामध्ये सर्व प्रकारच्या प्राण्यांना अभयदान दिलेलं आहे. त्यानंतर कुठल्याही प्रकारचं वृक्षसुद्धा म्हणजे तोडण्याचा अधिकार लोकांना नाही आहे. एवढं मोठं या दानाचं महत्त्व आहे. म्हणजे या निसर्गाचा समतोल राखण्यासाठी अशा प्रकारचं दान स्वरूप आपण आपल्या मनामध्ये निर्माण केलं पाहिजे. तर अशा प्रकारचे हे 3 दानाचे मुख्य प्रकार आहेत: धम्मदान, अमिषदान आणि अभयदान. या 3ही दानाच्या व्याख्येला आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर दान कशा प्रकारे सफल होते आहे किंवा जे आपण कर्म करत असतो तर त्या कर्माचे जे परिणाम आहे ना, दान आपण जे कर्म करतो, जे कर्म करत असताना त्याचं जे फळ आहे तर ते फळ कशा प्रकारचं आपल्याला मिळत असते, तर त्याचे 4 प्रकार भगवंताने सांगितले आहे. पहिल्या प्रकारामध्ये येते दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म, अर्थात तात्काळ फळ देणारं कर्म. अगदी आपण कर्म केल्याबरोबर जर आपल्याला फळ मिळत असेल तर त्याला दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म अशा प्रकारे म्हटलं जातं. तात्काळ फळ दिलं असेल, विशेष रूपाने ज्या वाईट गोष्टी असतात ठीक नाही, तर तात्काळ त्याचं फळ मिळत असतं. जसं आपण एखाद्याला अपशब्द बोललो, एखाद्याला आपण शिवी दिली, वाईट बोललो, तर एका क्षणामध्ये त्याची प्रतिक्रिया आपल्याकडे येत असते. म्हणजे अकुशल कर्म, वाईट कर्म हे तात्काळ फळ देणार असतं, अर्थात दिठ्ठ धम्म वेदनीय कर्मामध्ये हे कर्म येत असतं. चांगलं कर्म कुठलं येते? श्रद्धावान उपासक उपासिकांच्या जीवनामध्ये सर्वात मोठं पुण्य जर दिठ्ठ धम्म वेदनीय कर्मामध्ये जे दान कर्म येत असेल तर ते म्हणजे भोजनदान आहे, वस्त्रदान आहे. म्हणजे भोजनदान तुम्ही जे करत असता भिक्खू संघाला, तर ते दिठ्ठ धम्म वेदनीय कर्मामध्ये तात्काळ क्षणी त्याचं फळ येत असते. कारण भगवंत असे म्हणतात की जिगच्छा परमारोगा, भूक हा नावाचा मनुष्याला लागलेला रोग आहे आणि या भूकावरती केवळ अन्न हे औषध आहे. आणि उपासक भिक्खू संघाला भोजन दान देत असतात, ते भोजन दिठ्ठ धम्म वेदनीय कर्मामध्ये येत असते. कारण आपण दिलेलं भोजन, अगदी भोजन केल्याबरोबर भिक्षूंना त्या ठिकाणी 4 गोष्टी प्राप्त होतात: आयुष्य, वर्ण, सुख आणि बल. ह्या 4 गोष्टी तर प्राप्त होतातच होतात, परंतु 5वी गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, ज्याला
प्रज्ञा असं म्हटलं आहे. ज्ञान संपादन करण्यासाठी, प्रज्ञा प्राप्त करण्यासाठी आपण दिलेलं भोजनदान त्या ठिकाणी सहाय्यक ठरत असते. आणि हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. वस्त्रदान, आपण जर चिवरदान करत असेल तर वस्त्रदान सुद्धा दिठ्ठ धम्म वेदनीय कमामध्ये येते. कारण एखाद्या भिक्षूंना जर वस्त्र नसेल आणि आपण जर ते वस्त्र दिलं असेल तर तात्काळ क्षणी भिक्षू त्या वस्त्राला धारण करू शकतो, त्या वस्त्राला परिधान करू शकतो. आणि त्यामुळे जे काही त्याची लज्जा आहे तर ती लज्जा त्याची झाकू शकते. उन्हापासून, थंडीपासून, पावसाळ्यापासून, मच्छरांपासून अशा प्रकारच्या बाबीपासून त्यांचं शरीराचं संरक्षण होत असते. त्यामुळे चिवर सुद्धा हे दिठ्ठ धम्म वेदनीय कर्मामध्ये दान येत असते. म्हणजे अशा प्रकारे तात्काळ फळ देणारं जे कर्म आहे त्याला दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म असं म्हटलं आहे. आणि जेव्हा जेव्हा आपल्या चित्तामध्ये भावना उत्पन्न होत असते तर तेव्हा तेव्हा ते आपण दानकर्म क्षणामध्ये केलं पाहिजे. कारण त्याचा जो परिणाम असतो, त्याचा जो विपाक असतो, तर तो परिणाम, तो विपाक आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळत असतो. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचं कर्म आहे उपपज्य वेदनीय कर्म. उपपज्य वेदनीय कर्म काही वेळानंतर फळ देणारं कर्म, काही वेळानंतर त्याचं आपल्याला फळ मिळत असते, ज्याला उपपज्य वेदनीय कर्म असं म्हटलेलं आहे. जसं उदाहरण म्हणून जर आपण घ्यायचं असेल, ऐक नाही, या उपपज्य वेदनीय कर्माचं जर आपण उदाहरण घ्यायचं असेल म्हणजे काही दिवसानंतर ते फळ मिळत असते, ऐक नाही, काही वेळेनंतर ते फळ मिळत असते. जसं आपण एखादं शेतामध्ये बी पेरत असेल, ऐक नाही, शेतामध्ये जर आपण कुठल्याही प्रकारचं बीज पेरलं असेल तर शेतामध्ये अनेक प्रकारचे बी आपण बघत असतो की काही एका महिन्यानंतर येणारे असतात, काही 2 महिन्यानंतर येणारे असतात, काही 3 महिन्यानंतर येणारे असतात, काही 6 महिन्यानंतर येणारे असतात. म्हणजे उपपजे वेदनीय जे कर्म आहे तर काही वेळानंतर आपल्याला त्याचं फळ मिळत असते. म्हणून उपपजे वेदनीय कर्म हे काही वेळानंतर फळ देणाऱ्या दानामध्ये मोडत असते. त्याच्यानंतर अपरिहार्य वेदनीय कर्म काही वर्षानंतर किंवा अनेक वर्षानंतर त्याचं फळ मिळत असतं. जसं एखादं आपण आंब्याचं झाड लावलं, नाही का, तर आंब्याचं झाड लावल्यानंतर म्हणजे लगेच फळ आपल्याला मिळणार नाही, नाही का, 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष अशा प्रकारे त्या आंब्याची ती फळे आपल्याला मिळू शकतात. अगदी तशाच प्रकारचं आहे व्यवहारामध्ये. अशा प्रकारचे जे कर्म करत असतो आपण तर कधी कधी अनेक दिवसानंतर त्याचं फळ आपल्याला मिळत असते. जसं व्यवहारामध्ये आपण म्हणत असतो की तूप खाल्लं की लगेच काही रूप आपल्याला येणार नाही आहे. म्हणजे तात्काळ क्षणी त्याचा जो परिणाम आहे, त्याचा जो विपाक आहे तर तो विपाक आपल्याला मिळू शकत नाही. म्हणून काही वेळेनंतर, काही काळानंतर त्याचं फळ मिळत असते, परंतु फळ मात्र निश्चित मिळत असते. का? कारण आपण जमिनीमध्ये बी टाकलेलं आहे, आपण जमिनीमध्ये बीज टाकलेलं आहे. आणि जमिनीमध्ये बीज टाकलं याचा अर्थ ते उगवणार आहे. निसर्गाचा नियम आहे तो. तुम्ही जमिनीमध्ये बी टाकलं म्हणजे क्षणामध्ये ते उगवणार म्हणजे उगवणार. अगदी तशाच प्रकारे तुम्ही कर्म केलं म्हणजे त्याचं फळ तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. मग ते चांगलं कर्म असो किंवा वाईट कर्म असो, कारण कर्माचं फळ, कर्माचा विपाक आपल्या जीवनामध्ये निश्चितपणे आपल्याला मिळत असतो. म्हणून याही कर्माला आपण जाणलं पाहिजे. त्याच्यानंतर चौथा आहे अहोसी कर्म. असं म्हटलं की हे कधी कधी याचा काही विशेषचा परिणाम नसतो. अहोसी कर्माचा विशेष काही परिणाम असा नसतो, त्याचं चांगलं आणि वाईट असं काही फारसं फळ नसते. जसं उदाहरण म्हणून एखादी आई जर आपल्याला मुलाला म्हणत असेल रागाच्या भारामध्ये, जा तिकडे तू मर, आहे की नाही, रागाच्या भारामध्ये आई बोलली की जा तिकडे मर, तिकडे जा आणि मर असं म्हटल्याबरोबर तो मुलगा काय मरणार आहे का? किंवा आईच्या मनामध्ये तशी चेतना आहे का की तो मरावं म्हणून? नाही आहे, बिलकुल नाही आहे. परंतु अशी आई बोलली तर त्याच्यामध्ये प्रेम आहे, करुणा आहे, मैत्री आहे. आणि त्यामुळे असे जे कर्म असतात तर अशा कर्माचं कधी कधी काही विशेष फळ नसते, ज्याला अहोसी कर्म असं म्हटलं आहे. म्हणजे हे 4 प्रकारच्या कर्म जे काही आपण दान कर्म करत असतो, शीलाचं अनुसरण करत असतो, प्रज्ञेचा अभ्यास करत असतो, तर या 4ही कर्माच्या द्वारा आपल्याला त्या ठिकाणी विपाक मिळत असते. म्हणून ह्याही गोष्टीला आपण जाणून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे.
त्याच्यानंतर भगवंत असे म्हणतात की दान देण्यासाठी, आहे की नाही, दान देण्यासाठी 3 गोष्टी एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे की नाही. आपण जे दान करत असतो तर ते दान जर पूर्णत्वास जायचं असेल, ते दान जर पूर्ण होणार असेल, तर पूर्ण होणाऱ्या दानासाठी काही गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. त्या गोष्टी जर एकत्र येत असतील तरच ते दानकर्म पूर्ण होऊ शकते, अन्यथा ते दानकर्म पूर्ण होऊ शकत नाही. मग त्या कोणत्या 3 गोष्टी आहे? तर भगवंत असे म्हणतात, दान देण्याची इच्छा ही पहिली गोष्ट आहे. त्याच्यानंतर दान देणारा घेणारा व्यक्ती सुद्धा असला पाहिजे, दान देणारा व्यक्ती सुद्धा असला पाहिजे आणि देण्यासाठी वस्तू सुद्धा असली. ह्या 4 गोष्टी एकत्र आल्या पाहिजे. त्याच्यापैकी 3 प्रमुख आहे, 3 महत्त्वपूर्ण आहे की नाही. देण्याची इच्छा, देण्यासाठी वस्तू आणि घेणारा हा प्रमुख व्यक्ती. कारण देणारा तर देत आहे म्हणूनच ते दानकर्म पूर्ण होत आहे. जर समजून घ्या, आपल्या मनामध्ये अगाध श्रद्धा आहे, आपल्याला असं वाटतं की आपण दानकर्म करावं, आपल्या मनामध्ये तो श्रद्धाभाव आहे दानकर्म करण्याचा, आणि आपण दानकर्म करत आहे. आपल्याकडे घेण्यासाठी वस्तूसुद्धा आहे, जे देण्यासाठी वस्तूसुद्धा आपल्याकडे आहे, परंतु घेणारा जर सिलवान व्यक्ती नसेल, सदाचारी व्यक्ती नसेल, गुणवान व्यक्ती नसेल, तर मग तिथे ते दानकर्म पूर्ण होऊ शकत नाही. जर समजून घ्या, आपल्या मनामध्ये श्रद्धासुद्धा आहे, घेणारा सिलवान सदाचारी व्यक्तीसुद्धा आहे, परंतु कधी कधी व्यवहारामध्ये असं होते की आपल्याकडे देण्यासाठी काहीच नसते, तेव्हाही ते दानकर्म पूर्ण होऊ शकत नाही. समजून घ्या, घेणारा व्यक्तीसुद्धा आहे, आपल्याकडे देण्यासाठी विपुल आहे, परंतु मनामध्ये श्रद्धा नसते, तर श्रद्धा नसल्यामुळे तेही दानकर्म त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे दान देण्यासाठी श्रद्धासुद्धा असावी, देण्यासाठी वस्तूसुद्धा असावी आणि घेणारा सिलवान सदाचारी व्यक्तीसुद्धा असावा. ह्या 3 गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हाच कोणत्याही प्रकारचं दानकर्म पूर्ण होऊ शकते, अन्यथा दानकर्म पूर्ण होऊ शकत नाही. मग आपण जे देतो दान, आहे की नाही, कोणाला आपण जे भिक्खू संघाला दान करत असतो, भगवंताला अनेक असंख्य लोकांनी दानकर्म केलं आहे, तर मग ते दान जे आपण देत असतो तर ते दान शुद्ध कसं होत असते? दानाचं फळ मिळालं पाहिजे, चांगलं असेल किंवा वाईट असेल, चांगलं कर्म असेल तर चांगलं मिळेल, वाईट कर्म असेल तर वाईट मिळेल, आहे की. त्यामुळे मग नेमकं दानाचं जे शुद्धीकरण आहे तर ते शुद्धीकरण कसं होत असतं? कारण दान घेणारे व्यक्ती आणि दान देणारे व्यक्ती अनेक प्रवृत्तीचे असतात. म्हणून भगवंत असे म्हणतात की दान घेणारा व्यक्ती, जे दान देणारा जो व्यक्ती आहे, तर तो दान देणारा व्यक्ती जर सिलवान असेल, सदाचारी असेल, गुणवान असेल, नीतिमत्तेने जीवन जगणारा असेल, परंतु घेणारा व्यक्ती जर सिलवान नसेल, सदाचारी नसेल, गुणवान नसेल, तर मग ते दान जे आहे तर ते दानकर्म देणाराकडून शुद्ध होते, असं भगवंताने म्हटलं आहे. कधी कधी असं होतं की देणारा व्यक्ती अत्यंत दुराचारी असतो, अत्यंत पापी असतो, अनेक अनैतिक मार्गाने, वाईट मार्गाने त्याने धनसंपत्ती कमावलेली असते आणि स्वतःची महत्त्वाकांक्षा किंवा स्वतःची तृष्णा किंवा स्वतःचा अहंभाव निर्माण केलेला आहे, तर तो लोकांना दाखवण्यासाठी कधी कधी लोक दानकर्म करत असतात. मग अशा प्रकारचं दानकर्म जेव्हा तो करतो, परंतु ज्या व्यक्तीला तो दानकर्म करत असतो तो मात्र अत्यंत सिलवान असतो, अत्यंत सदाचारी असतो, अत्यंत गुणवान असतो, चांगल्या प्रकारे सुचरित मार्गाने जीवन जगणारा असतो. तर भगवंत असे म्हणतात की हे जे दानकर्म आहे तर दानकर्म हे घेणाराकडून शुद्ध होत असते. म्हणजे घेणारा सिलवान आहे, देणारा जरी सिलवान नसेल परंतु घेणारा मात्र सिलवान आहे, सदाचारी आहे, आणि त्यामुळे त्याच्याकडून ते दानकर्म शुद्ध होत असते. कधी कधी असं होते, दान देणारा व्यक्ती सिलवान नसतो, दुराचारी असतो, वाईट कर्म करणारा असतो, आणि कधी कधी असं होते की घेणारा सुद्धा दुराचारी असतो, घेणारा सुद्धा सिलवान नसतो, घेणारा सुद्धा चांगल्या प्रकारचं जीवन जगणारा नसतो. तर भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचं जे दान कर्म आहे तर काही याचं फळ विशेष रूपाने प्राप्त होत नाही. कधी कधी असं म्हटलं की कर्मबलातून यांचं दानकर्म शुद्ध होत असते, परंतु विशेष असा याचा लाभ मनुष्याच्या जीवनामध्ये होत नसतो. भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचं दानकर्म म्हणजे वाळवंटामध्ये बी पेरण्यासारखं आहे. तण युक्त
जे तणाने असं भरलेलं शेत आहे, तणाने भरलेल्या शेतामध्ये बी टाकण्यासारखं आहे, कारण ते उगवणारच नाही आहे आणि उगवलं जरी असेल तरी मात्र त्याचं विशेष काही असं फळ मिळणार नाही आहे. अगदी वाळवंटामध्ये बी टाकण्यासारखं आहे. उदाहरण म्हणून जर घ्यायचं असेल तर आज घडीला वर्तमान काळामध्ये असंख्य लोक असे आहेत की जे की भिक्षू कमी असल्यामुळे असंख्य लोक कार्य करत आहेत. मग पूजा वंदना असेल, प्रवचन असेल, अनेक लोक करत असतात आणि अनेक लोक प्रसिद्ध सुद्धा आहे. प्रवचन करण्यासाठी, भाषण करण्यासाठी असंख्य लोक प्रसिद्ध आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की जे ते दान करत आहे की नाही, अनेक लोक दान करतात, भाषण करतात, प्रवचन करतात, परंतु त्याचा मोबदला घेतात.